वळूयात पुढच्या बातमीकडे। केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच गाडीतून अंबाबाई मंदिराकडे रवाना झालेत। अंबाबाईचं दर्शन आणि पूजेसाठी अमित शहा रवाना झालेत। भाविकांसाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत अंबाबाईचं दर्शन बंद ठेवण्यात आले। अमित शहा दर्शनाला येत असल्यामुळे भाविकांसाठी दर्शन बंद राहील। तर अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच गाडीतून अंबाबाई मंदिराकडे रवाना झाल्याचं समजतंय। अमित शहा काल कोल्हापुरात दाखल झालेत। आज अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या जाहीर सभा आहेत आणि त्यानंतर ते पुन्हा दिल्लीकडे मार्गस्थ होतील। तर कोल्हापुरातली ही महत्त्वाचा दौरा आहे आणि या दौऱ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत असतील। तर आपले प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, अमित शहा दर्शनासाठी रवाना झाल्याचं समजतंय। अगदी बरोबर आहे माधवी। अमित शहा हे आता करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी रवाना झालेले आहेत आणि अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील एकाच गाडीमधून हे तिघे नेते आहेत ते अंबाबाईकडे रवाना झालेले आहेत आणि त्या ठिकाणी देवीचं दर्शन घेणार आहेत। त्या ठिकाणी जो देवस्थान समितीचा जो विकास आराखडा आहे अंबाबाईचा, तर त्या आराखड्याच्या कामाची पाहणी आहे ती देखील केली जाणार आहे। काही नवीन कामाचं त्या ठिकाणी भूमिपूजन देखील आहे ते देखील केलं जाणार आहे। कारण आपल्याला माहित आहे की देवस्थान समितीकडे जवळपास 1500 कोटी रुपये आहेत ते केंद्राकडून मंजूर करण्यात आलेले आहेत करवीर निवासिनी अंबाबाईच्या परिसराचा विकास करण्यासाठी आणि या विकास कामाची सुरुवात आहे ती झालेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये मंदिराची डागडुजी असेल, मंदिराचं क्लिनिंग असेल हे सुरू झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी भूसंपादन करणं आणि इतर कामं आहेत ती होणार आहेत। मात्र आता जे काही क्लिनिंग सुरू आहे, ज्या पद्धतीने कामं चालू आहेत त्याची देखील पाहणी करणार आहेत आणि करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन आहे ते अमित शहा घेणार आहेत। नक्कीच अमित शहांच्या या दौऱ्याकडे आणि या दर्शनाकडे आपलं लक्ष असेलच। विजय, धन्यवाद या माहितीसाठी। तर कोल्हापुरात काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदार आणि खासदारांसोबत बैठक झाली आहे। एकनाथ शिंदे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्येच ही बैठक झाल्याचं समजतंय। या बैठकीत गोकुळ निवडणुकीसह शक्तीपीठ महामार्गाला वाढता विरोध या विषयांवर चर्चा झाल्याचं समजतंय। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, त्यासोबतच खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक हे या बैठकीसाठी उपस्थित होते।